जगामध्ये अशी कोणतीच वस्तू नाही आहे की जी नेहमीसाठी बनलेली आहे. कालांतराने ती खराब होतेच. प्रत्येक वस्तूला स्वतःचा एक एक्सपायरी टाईम असतो. काही वस्तूवर त्याची एक्सपायरी लिहिलेली असते, तर काही वस्तूची कंडिशन पाहून आपल्याला ते डिस्कार्ड करावं लागतं. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही डिस्कार्डिंग मेथड शेअर करणार आहे ज्या मला तरी वाटते की प्रत्येक व्यक्तीने फॉलो करायला हव्या. तर नमस्कार अँड वेलकम बॅक टू स्मार्ट टिप्स मराठी. आजकाल प्रत्येकाच्याच किचनमध्ये नॉनस्टिक भांडी अन्न शिजवण्यासाठी उपयोगात आणली जातात, पण त्याचा सुद्धा एक एक्सपायरी टाईम असतो. कालांतराने ती खराब होते आणि वेळ आल्यावर आपल्याला त्याला डिस्कार्ड करायलाच हवं. अशी खराब झालेली नॉनस्टिक भांडी आपल्या शरीराला किती हानिकारक आहे प्रत्येकालाच माहिती आहे, तरीसुद्धा आपण त्या उपयोगात आणतच असतो. ही काही माझ्याकडे नॉनस्टिकची भांडी आहे आणि त्याचबरोबर एक लोखंडाचा तवा आहे. तर या भांड्यावर ते एक्सपायरी डेट लिहिलेली नसते, पण त्याची कंडिशन पाहून आपण ओळखू शकतो की या गोष्टी आपल्याला उपयोगात आणायला हव्यात की नाही. तर ही भांडी तुम्ही पाहू शकता, याची कंडिशन किती खराब झालेली आहे. तर अशी जर तुमच्या भांड्यांची कंडिशन झालेली असेल तर तुम्ही ती भांडी आत्ताच उपयोगात आणायला बंद करायला हवी. कारण जरी ही भांडी दिसायला थोडीशी चांगली दिसत असेल तरी ती आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. आणि या भांड्यांची एक्सपायरी तुम्हाला वाढवायची असेल तर जेव्हाही तुम्ही ही भांडी उपयोगात आणाल तर यामध्ये स्टीलचा चम्मच यूज न करता केव्हाही लाकडाचा जो स्पॅच्युला असतो तोच उपयोगात आणायचा. त्यामुळे याचा जो लाईफ टाईम असतो तो वाढतो. यात मी एक चुकी आणखी केली आहे की ही भांडी आता खराब झालेली आहे, मी उपयोगात सुद्धा आणत नाही, तरी सुद्धा ही भांडी मी माझ्या किचनमध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे काय होते की किचनची स्पेस कमी होते. जर अशा गोष्टी वेळेवर तुम्ही डिस्कार्ड केल्या तर किचनची स्पेस सुद्धा खाली होईल, बाकी गोष्टी ठेवायला तुम्हाला जागा होईल आणि घरात पसारा सुद्धा होणार नाही. पण या नॉनस्टिक कढाई आणि स्पॅच्युलाचा उपयोग करून मला दिवाळी डेकोरेशनसाठी काही डेकोरेटिव्ह वस्तू तयार करायच्या होत्या, त्यामुळे मी या गोष्टी साठवून ठेवल्या. पण तुम्ही असं करू नका, कारण या गोष्टींमुळे आपल्या किचनमध्ये फालतूचा पसारा होतो आणि ते दिसायलाही चांगलं दिसत नाही. त्याच जागेवर तुम्ही दुसऱ्या गोष्टीसुद्धा स्टोअर करू शकता. मला तरी वाटते की नॉनस्टिक भांडी विकत घेणं हे फक्त वेस्ट ऑफ मनी आहे. यापेक्षा आपण अशा प्रकारची स्टीलची भांडी किंवा कास्ट आयर्नची कढाई सुद्धा उपयोगात आणू शकतो. एकतर यांचा मेंटेनन्सचा खर्चही कमी असतो, या व्यतिरिक्त यांची ड्युरेबिलिटी पण चांगली असते, भरपूर काळ खराब होत नाही आणि आपल्या शरीराला हानिकारक देखील नसतात. यानंतर आजकाल प्रत्येकाच्याच किचनमध्ये अशा प्रकारचा एक ना एक चॉपिंग बोर्ड असतो. कोणी प्लॅस्टिकचे चॉपिंग बोर्ड उपयोगात आणतात, नाहीतर कोणी वुडन चॉपिंग बोर्ड. तर मी प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड यूज करते. याची काही कंडिशन खूप जास्त खराब नाही आहे, पण प्लॅस्टिक देखील आपल्या शरीरासाठी तितकाच हानिकारक असतो जितकं नॉनस्टिक पॅन. जरी हा चॉपिंग बोर्ड दिसायला चांगला दिसत असेल तरी जेव्हा आपण याच्यावर भाज्या कट करतो त्यातून छोटे छोटे प्लास्टिकचे पार्टिकल्स आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मी हा सुद्धा चॉपिंग बोर्ड डिस्कार्ड करायचे ठरवलेले आहे. त्यानंतर मी ठरवलं होतं की वुडन चॉपिंग बोर्ड उपयोगात आणायचा, पण त्यालाही मेंटेन करणं कठीण असतं. कित्येकदा त्याला व्यवस्थित आपण वाढवलं नाही तर त्यावर फंगस लागण्याचा सुद्धा चान्स असतो. मग अशा वेळेस मी स्टीलच्या चॉपिंग बोर्डवर मूव्ह केलेले आहे. मी एक स्टीलचा चॉपिंग बोर्ड ऑर्डर केलेला आहे, पण तो मिळाला नसल्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवू शकले नाही. पण येत्या व्हिडिओमध्ये मी त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओत पाहू शकता मी प्लॅस्टिकची रवी दाखवलेली आहे, ती सुद्धा आपल्या शरीराला हानिकारक आहे आणि तशी ती मी यूज करत नाही, त्यामुळे मी ती सुद्धा डिस्कार्ड करणार आहे. यानंतर आपल्या घरातील तिसरी वस्तू जी वेळ आल्यावर डिस्कार्ड करायलाच पाहिजे ती म्हणजे पाण्याची प्लॅस्टिकची बॉटल. जर आपण प्लॅस्टिकची बॉटल पाणी पिण्यासाठी रेग्युलर उपयोगात आणत असेल तर ती आपल्या शरीराला खूप हानिकारक असते. त्याची जास्तीत जास्त ड्युरेबिलिटी 6 महिन्याची असते. मला तरी वाटते जर तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल उपयोगात आणत असेल तर ती दर 6 नाही तर 3 महिन्यांनी चेंज करायला हवी. नाहीतर तुम्ही स्टीलची पाण्याची बॉटल पाणी पिण्यासाठी उपयोगात आणत असेल तर ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असते. तर माझ्याकडे अशाच काही प्लॅस्टिकच्या बॉटल पडलेल्या आहे आणि आता मी माझ्या मुलीसाठी स्टीलचीच बॉटल उपयोगात आणते. तर या काही जुन्या प्लॅस्टिकच्या बॉटल माझ्याकडे ठेवलेल्या होत्या, तर त्या मी डिस्कार्ड करणार आहे. यामुळे काय होतं की त्या बॉटलची जेवढी काही जागा आहे ती सुद्धा त्यात खाली होईल, घरातला पसाराही कमी होईल आणि त्या जागेवर आपण दुसरी वस्तू स्टोअर करू शकू. यानंतर चहा पिण्यासाठी प्रत्येकाच्याच घरी कप उपयोगात आणला जातो. कित्येकदा कपाच्या दांड्या सुद्धा तुटतात आणि असे कप आपण डिस्कार्ड न करता आपल्या अलमारीमध्ये स्टोअर करून ठेवतो. त्यामुळे काय होते की
त्या अलमारीमधली जी एक्स्ट्रा स्पेस असते ते कप घेतात आणि असे कप कित्येकदा आपण घाई गडबडीत पाहुण्यांना दिले तर ते सुद्धा चांगलं वाटत नाही. या सगळ्या चुका मी केलेल्या आहे आणि त्यामुळे माझी स्पेससुद्धा कमी झालेली आहे. आपली किचन जर छोटी असेल आणि असा फालतूचा पसारा आपण जर आपल्या किचनमध्ये भरून ठेवला तर किचनची स्पेससुद्धा कमी होते. या व्यतिरिक्त अशा अनयूज वस्तूंचा घरात पसारासुद्धा होतो. तर अशा जर वस्तू तुमच्या घरात असेल तर त्याला नक्की डिस्कार्ड करा. यानंतर वेळ आल्यावर जी वस्तू डिस्कार्ड करायला पाहिजे ती म्हणजे ही भांडी घासायची स्क्रब. कित्येकदा आपला स्क्रब फाटून जातो तरी सुद्धा आपण तो उपयोगात आणत असतो, त्यामुळे आपली भांडीही व्यवस्थित निघत नाही. अशा वेळेस तो स्क्रब आपल्याला डिस्कार्ड करून नवीन स्क्रब उपयोगात आणायला हवा. यानंतर कित्येक जण अंगावर साबण अप्लाय करण्यासाठी अशा प्रकारचा लुफाचा उपयोग करतात. तर ही लुफा सुद्धा आपल्याला खराब झाल्यावर फेकायलाच हवी. तर ही लुफा मी काही उपयोगात आणत नाही. मी या ठिकाणी दुसरी लुफा यूज करते, पण काय माहीत ही जुनी लुफा मी आतापर्यंत फेकलेली नाही, त्यामुळे त्या बाथरूममध्ये पसारा दिसतो आहे. तर जर तुम्ही लुफा यूज करत असेल तर अशा प्रकारे नळाच्या साईडला न अडकवता तुम्ही दाराच्या मागे अडकवा, त्यामुळे त्यावर बॅक्टेरिया जमा होणार नाही. या व्यतिरिक्त आपल्या बाथरूममध्ये पसारा सुद्धा दिसणार नाही. त्याचबरोबर आपले जे टूथब्रश असतात ते आपल्याला दर 3 महिन्याला चेंज करायलाच हवे, जरी त्याचे ब्रेसल्स खराब झाले असतील किंवा नसतील, नाहीतर ते सुद्धा आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतं. त्या व्यतिरिक्त आपण कधी कधी काय करतो की नवीन ब्रश तर विकत आणतो, पण जुने ब्रश त्याच बास्केटमध्ये तिथेच ठेवतो, त्यामुळे सुद्धा आपल्या घरात पसारा होतो आणि अशा अनयूज गोष्टी वेळेवर जर डिस्कार्ड नाही केल्या तर त्या दिसायलाही चांगल्या दिसत नाही. घरात एक निगेटिव्ह एनर्जी त्यामुळे उत्पन्न होते. पुढे घरात पसारा करणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्याला डिस्कार्ड करायलाच हव्या. यानंतर नेक्स्ट वस्तू जी आपल्याला वेळ आल्यावर डिस्कार्ड करायलाच हवी ती म्हणजे औषधी. औषधीला स्वतःची एक एक्सपायरी असते आणि ती वेळ आल्यावर आपल्याला डिस्कार्ड करायलाच हवी. कित्येक जण औषधीचं भरपूर कलेक्शन घरात भरून ठेवतात आणि त्याची एक्सपायरी गेल्यावर सुद्धा ती घरात तशीच पसारा करून राहते. त्यामुळे अशा गोष्टीचा तुमच्याही घरात पसारा असेल तर त्या गोष्टी नक्की डिस्कार्ड करा. यानंतर आपण केस करण्यासाठी जो कंगवा वापरतो तो जरी खूप जुना झालेला असेल किंवा खराब झालेला असेल तर तो सुद्धा डिस्कार्ड करायला हवा. या व्यतिरिक्त प्रत्येक लेडीजकडेच मेकअपचं भरपूर कलेक्शन असतं. कित्येकदा आपल्याकडे नेल पेंट किंवा लिपस्टिकची एक्सपायरी गेली तरीसुद्धा आपण त्या वस्तू उपयोगात आणत असतो. जरी त्या वस्तू दिसायला चांगल्या दिसत असल्या तरीसुद्धा त्या आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. कित्येकदा आपण त्या वस्तू उपयोगात आणत नसल्या तरी त्या मेकअप बॉक्समध्ये तशाच भरून ठेवतो, त्यामुळे सुद्धा आपला ड्रेसिंग टेबल अनऑर्गनाइज दिसू शकतो. त्यामुळे अशा गोष्टी आपण वेळेवर डिस्कार्ड करायलाच हव्या. या तर झाल्या आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतात त्या वस्तू, पण या व्यतिरिक्त अशा भरपूर वस्तू असतात ज्यामुळे आपल्या घरात पसारा असते. कित्येकदा आपण अनयूज गोष्टी किंवा कोणत्याही गोष्टीचे रॅपर्स असो किंवा कोणतेही कागद असो ते आपल्या घरात भरून ठेवतो, अलमारीत भरून ठेवतो, त्यामुळे आपली अलमारी अनऑर्गनाइज दिसते. या व्यतिरिक्त घरात जर लहान मुले असतील तर त्यांचे जे टॉईज असते ते तुटले तरी आपण घरात भरून ठेवतो, त्यामुळे सुद्धा घरात आपला पसारा असतो. या व्यतिरिक्त जुने कपडे झाले किंवा जुने चपला झाल्या, या सगळ्या गोष्टी आपण वेळ आल्यावर डिस्कार्ड करायलाच हव्या. या जर गोष्टी आपण वेळेवर डिस्कार्ड केल्या तर आपल्या घरातला पसाराही कमी होतो आणि आपलं घर नेहमी ऑर्गनाइज असते. म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला स्वतःची एक जागा असली तर घर नेहमी स्वच्छ राहते. त्यासाठीच घरात ज्या अनयूज वस्तू असतात त्या नेहमी आपल्याला वेळेवर डिस्कार्ड करायला हव्या. तर अशा छोट्या छोट्या चुका मी नेहमी करायचे, त्यामुळे माझ्या घरात पसारा देखील व्हायचा. आता मी एवढं क्लीन नेहमी करते तरीसुद्धा माझ्या घरातून एवढा पसारा निघालेलाच आहे. तर अशामुळे काय होतं की आपलं घर नेहमी अनऑर्गनाइज दिसतं, घरात पसारा असतो आणि घरात कमी जागा असेल तर घर मॅनेज करायलाही प्रॉब्लेम जातं. तर अशा प्रकारे तुम्ही नेहमी ज्या वस्तू डिस्कार्ड करायला पाहिजे त्या वेळेवर डिस्कार्ड केल्या तर घरात पसारा होणार नाही. तर आय होप फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडासाही युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.